ऑपरेशन टायगरच्या मागे एकनाथ शिंदेंसोबतच श्रीकांत शिंदेंचाही सहभाग होता आणि त्यांचंच गिफ्ट म्हणून त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार असं बोललं जातंय। ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे। दुसरीकडे श्रीकांत शिंदे आणि निंबाळकर यांच्याकडून देवदर्शनही सुरू झालंय। नेमकं काय घडतंय बघूयात या रिपोर्टच्या माध्यमातून। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर श्रीकांत शिंदेंचं देवदर्शन सुरू झालंय आणि देवदर्शनाचं कनेक्शन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराशी जोडलं जातंय। नुकतंच श्रीकांत शिंदेंनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि यावेळी श्रीकांत शिंदेंसोबत ठाकरेंना सोडून सोबत आलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार श्रीरंग बारणे आणि चंद्रहार पाटीलही सोबत होते। तिरुपती ते तिरुमाला 11 किलोमीटर पायी चालत नवस पेडून बालाजीचं दर्शन घेतल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। 2024 मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला फक्त एकच स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद आलं होतं। आता एक कॅबिनेट मंत्रीपद पक्क झालं असल्याची माहिती आहे आणि श्रीकांत शिंदेंचं नाव कॅबिनेट मंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचं कळतंय। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून श्रीकांत शिंदेंच्या नावाला होकार असल्याचीही माहिती आहे। सध्या स्वतंत्र कार्यकार राज्यमंत्री म्हणून प्रतापराव जाधव हे केंद्रात शिंदेंच्या शिवसेनेचे एकमेव मंत्री आहेत। मात्र त्यांच्या कामगिरीवर केंद्रात नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे जाधव यांच्या जागी संजय जाधव यांना 1.5 वर्ष संधी मिळू शकते आणि 1.5 वर्षानंतर ओमराजे निंबाळकर यांना राज्यमंत्री पदाची शक्यता आहे। मी तिरुपतीला आहे ना, मी तुम्हाला आता या निमित्ताने सांगतो, प्रत्येक महिन्याला 45 दिवसाला जे आहे हे नेहमी मी त्या ठिकाणी जात असतो। यावेळेस आप्पा तर नेहमीच येतात। यावेळेस नवीन मेंबर जो आहे ओमराजे आलेले माझे मित्र आहेत, त्यांना देखील त्या ठिकाणी आम्ही एकत्र त्या ठिकाणी गेलो। जे बाबा तुम्हीच ते करताय सगळे, तुम्हाला बसून बसून काय कायम नाही, सगळे मीडियाने ह्याला हे त्याला ते बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दुय्यम आहेत। पक्षाचं काम, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय। विश्वासघात केला तो केला, पण परत पोराला पुढे सरकत होते, म्हणजे हे विशेष। आम्ही केली तर घराणेशाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, आदित्य ठाकरे मंत्री झाले, बघा घराणेशाही। अरे पण तू लेका, तू खासदार, तुझं कार्ट आमदार करायचंय, इकडे हा उपमुख्यमंत्री बसलाय, त्याचं कार्ट तिकडे दिल्लीमध्ये मंत्रिपदासाठी सगळी फोडाफोडी करते, ही घराणेशाही नाहीये। आम्ही करू ती घराणेशाही आणि तुमचं काय बेईमानी, रक्ताची अवलाद, ही त्यांची पोरं बाळ जर का सगळं भोगत असतील तर ती घराणेशाही होत नाही। बरं, कशासाठी तुम्ही गेलात तिकडे? मंत्री होणं ही आपली प्राथमिकता नाही, लोकांची कामं आणि विकासासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आल्याचं ओमराजे म्हणाले। मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही। मी अतिशय प्रामाणिकपणे कबूल करू इच्छितो की मी सामान्य माणसाच्या कामासाठी, माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी, माझ्या मतदारसंघाच्या प्रगतीसाठी, कारण आपण बघितलं धाराशिव जिल्हा हा मागासलेल्या ज्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3ला आहे, त्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी, त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्या ठिकाणी सत्तेच्या बाजूने आलोय आणि माझी प्राथमिकता मंत्री होणं नाही आहे। माझी प्राथमिकता सर्वसामान्य माणसाची कामं आणि तीच माझी प्रायोरिटी असणार आहे। तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे आणि निंबाळकर शनी शिंगणापूरलाही आले। शनी शिंगणापूरच्या शनिदेवाचंही दर्शन शिंदे आणि निंबाळकरांनी घेतलंय। ज्ञानेश्वर लोंढेंसह कुणाल जायकर, TV9 मराठी, शनी शिंगणापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।